नारळी पौर्णिमा, नारळ पौर्णिमा, श्रावणी पौर्णिमा ही हिंदू संस्कृतीतील एक महत्त्वपूर्ण पौर्णिमा आहे, सण आहे, जो श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला पूर्णचंद्राच्या दिवशी साजरा केला जातो. यालाच रक्षाबंधन, श्रावणी पौर्णिमा, यज्ञोपवीत संस्कार दिन आणि नारळी पौर्णिमा असे विविध नावाने ओळखले जाते. नारळी म्हणजे नारळ आणि पौर्णिमा म्हणजे पूर्णचंद्राचा दिवस. ही विशेषतः मच्छीमार समाजासाठी खूप महत्त्वाची आहे. या दिवशी समुद्र देवता समुद्र मातेची पूजा केली जाते. मच्छीमार लोक समुद्रात नौकाविहार सुरू करण्याचा शुभारंभ याच दिवशी करतात. नारळ हा श्रीफल मानला जातो. तो समुद्रात अर्पण केला जातो. या दिवशी ब्राह्मण श्रावणी उपाकर्म किंवा ऋग्वेदी उपाकर्म करतात. यज्ञोपवीत धारण करण्याचा विधी केला जातो. समुद्राला नारळ अर्पण करून त्यांच्या कृपेने भरपूर मासळी मिळो अशी या दिवशी प्रार्थना केली जाते. समुद्र हा त्यांच्या उपजीविकेचा आधार असल्याने त्यांचे पूजन फार श्रद्धेने केले जाते. नारळ हा त्रिदेवांचे प्रतीक मानला जातो. ब्रह्मा बोंड, विष्णू गाभा, महेश शेंडी. नारळ फोडणे म्हणजे अहंकाराचा त्याग करणे. जलदेवतेला नारळ अर्पण करून समुद्रात सुरळीत मच्छीमार आरंभासाठी प्रार्थना केली जाते. या दिवशी यथासांग पूजाविधी करून नारळी पौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी नारळी भात, पुरी, श्रीखंड, मोदक, लाडू असे पारंपरिक पदार्थ बनवले जातात. या नारळी पौर्णिमेचे फायदे म्हणजे प्रकृतीचं पूजन, निसर्गाशी आपुलकी वाढवतो. समुद्र देवतेचे पूजन उपजीविकेचा आधार जपतो. एकोप्याचा सण म्हणजे समाज, परिवार, समुदाय एकत्र येतो. आणि आध्यात्मिक उन्नती म्हणजेच नारळ अर्पण अहंकाराचा त्याग होय. समुद्राय नमः श्रीफळं समर्पयामि. श्रीफलं ब्रह्मरूपं पूजये. श्रीफलाय नमः. नारळी पौर्णिमेला या विशेष मंत्राचा जपही केला जातो. श्रावण महिन्याची पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा हा एक आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि निसर्ग पूजेस जोडलेला असा सण आहे. या दिवशी विशेषतः मच्छीमार समाज समुद्र देवतेची पूजा करून नारळ अर्पण करतो. परंतु ह्यामागे एक खूप जुनी, पवित्र आणि पौराणिक कथा आहे. ती आजच्या पिढीला फारशी माहीत नाही. चला ती कथा जाणून घेऊया. हे खूप जुने काळातले आहे. त्या काळी मच्छीमार समाज समुद्रावर अवलंबून होता. मासेमारी हीच त्यांची उपजीविका होती. दरवर्षी ते श्रावण महिन्याच्या सुरुवातीला समुद्रात जाऊन मासेमारी सुरू करत. परंतु एक वर्ष काहीतरी वेगळंच घडलं. त्या वर्षी श्रावण सुरू झाल्यावर समुद्र अचानक खवळला. मोठमोठ्या लाटा, वादळ, गडगडाट. मच्छीमारांना मासेमारीसाठी समुद्रात जाणं अशक्य झालं. जे काही मच्छीमार मासे पकडायला गेले त्यांच्या बोटींना उलतं पालतं झालं. मासे मिळाले नाहीत आणि काही बोटी समुद्रात हरवल्या. गावात भयाचं वातावरण पसरलं. लोक म्हणायला लागले, हे नक्कीच समुद्रदेव रुसलेत, त्यांची कृपा मिळाली पाहिजे. त्या गावात एक संत पुरुष राहत होते, श्री जतीन ऋषी. त्यांनी गावकऱ्यांना एकत्र बोलावलं आणि सांगितलं, समुद्र हा फक्त जलाचा स्रोत नाही, तो देवता स्वरूप आहे. तो आपल्याला अन्न, मासे, उपजीविका देतो. परंतु आपण त्याला पूजत नाहीत, नमस्कार करत नाहीत, अर्पण करत नाहीत. त्यामुळे तो रुसला आहे. गावकरी नम्रतेने विचारू लागले, मग उपाय तरी काय? कृपा कशी मिळेल? तेव्हा संतांनी सांगितलं, श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला आपण समुद्र देवतेचे पूजन करायचं. जो श्रीफळ मानला जातो तो नारळ समुद्रात अर्पण करायचा आणि प्रार्थना करायची की, समुद्र देवा, तू आमचा पोशिंदा आहेस, आम्हाला क्षमा कर, तुझी कृपादृष्टी आमच्यावर ठेव. म्हणूनच पौर्णिमेच्या दिवशी यथासांग विधीप्रमाणे नारळी पौर्णिमेचा सण साजरा केला जातो. संत जतीन ऋषींच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी समुद्रदेवाची पूजा केली. त्यांनी म्हटलं, हे समुद्र राजा, तू पृथ्वीवरील सर्व सजीवांचा आधार आहेस. तूच जल,
अन्न, मासे आणि जीवन देतोस. आम्ही तुझ्या चरणी हा नारळ अर्पण करून क्षमा याचना करतो. तू शांत हो, आमच्यावर कृपा कर. सर्वांनी एकाच वेळी श्रीफळ अर्पण केलं. समुद्रात लाटांची गाज होती आणि अचानक नारळ अर्पण केल्यावर समुद्रात एकदम शांती पसरली. लाटा मऊ झाल्या, आकाश निळशार झालं, समुद्राची गाज मंदावली. गावकरी नतमस्तक झाले, सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आले. हे पाहून संत म्हणाले, समुद्रदेव खुश झाला आहे, आता तो तुम्हाला भरपूर आशीर्वाद देईल. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी मासेमारीसाठी समुद्रात बोटींनी प्रस्थान केलं आणि काय आश्चर्य, मासे इतक्या संख्येने मिळाले की बोटी ओसंडून वाहू लागल्या. गावात आनंदाचं वातावरण होतं. स्त्रियांनी फडके, ढोल, टाळ घेऊन गीतं गायला सुरुवात केली. समुद्राला अर्पण केला श्रीफळ, झाला कृपेचा शुभ संदळ. तेव्हापासून नारळी पौर्णिमा साजरी करण्याची परंपरा निर्माण झाली. त्या दिवसापासून प्रत्येक श्रावण पौर्णिमेला गावात, संपूर्ण कोकण परिसरात ही परंपरा रूढ झाली. अशा प्रकारे निसर्ग पूजन हे भारतीय संस्कृतीचं मर्म आहे, समृद्धी आहे. सहकार्य, श्रद्धा आणि संस्कृतीचं पालन केल्यास चमत्कार घडतो. श्रावण पौर्णिमा ही फक्त सण नाही, तर समुद्राशी, निसर्गाशी जोडलेली पूजा आहे. नारळी पौर्णिमा ही केवळ नारळ अर्पण करण्याची परंपरा नसून ती एक पौराणिक आणि भावनिक कथा आहे, जिथे माणूस निसर्गाशी संवाद साधतो, क्षमा मागतो आणि त्याच्याशी एकात्मतेनं जगतो. आजही कोकण, मुंबई, गोवा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर आणि गुजरातच्या किनारपट्टी भागात ही कथा श्रद्धेने जपली जाते. समुद्रदेवाला वंदन करून, श्रीफळ अर्पण करून जीवनात कृपा मिळवण्यासाठी नारळी पौर्णिमेचा सण सर्व बांधव आनंदाने, उत्साहाने आणि आपल्या आपल्या संस्कृतीचा वारसा जपत साजरी करत असतात. नारळी पौर्णिमेच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा.